नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या गर्भवती महिला आहेत तर त्यांनी पूजा करावी का, शिव मंदिरात जावं का. त्याचबरोबर बघा, या दिवशी म्हणजेच की 4 प्रहर आलेले आहेत. कोणत्या प्रहराला आपल्याला शिवलिंगावरती कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत, त्या प्रहराचा काळ कोणता असणार आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या पद्धतीनं पूजा अर्चना कशी करावी, महाशिवरात्री कशी साजरी करावी, तर याचबद्दल इन डिटेल अशी माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, महाशिवरात्रीचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आणि बघा, उद्या प्रदोष आलेला आहे. परवा दिवशी म्हणजेच 15 तारखेला महाशिवरात्री आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशीच म्हणजेच सोमवती अमावस्या. त्याच्यामुळे हा योग खरंच खूप महत्त्वाचा, शिवपूजन करण्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा दिवस आलेला आहे. ज्यांना खरंच महाशिवरात्री निमित्त शिवलीलामृताचं पारायण करायचं असेल तर तुम्ही 3 दिवसीय उद्यापासून पारायणाला सुरुवात करू शकता. म्हणजेच उद्या सुरुवात करून बघा 15 अध्याय शिवलीला अमृताचे असणार आहेत. बघा, उद्या अगदीच तुम्ही 5 करा, परवा दिवशी 5 करा आणि सोमवारी सोमवती अमावस्येच्या दिवशी शेवटी 5 पठण करा आणि त्यानंतर तुम्ही उद्यापन केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. हा 3 दिवस बघा, एक तर नंदी पक्ष चालू आहे आणि त्याच दरम्यान प्रदोष आलेला आहे, महाशिवरात्री आलेली आहे आणि सोमवती अमावस्या आलेली आहे. खरं त्यामुळे ह्या दिवसाला खरंच खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे शिवपूजन करण्यासाठी. त्यामुळे ह्या 3 दिवसाचं सुद्धा तुम्ही शिवलीलामृताचं पारायण आवर्जून करू शकता. त्याचबरोबर येतं की बघा, महाशिवरात्रीचा अगदीच नंदी पक्ष पूर्ण 15 दिवसाचा कालावधी शिवतत्व मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरती जागृत झालेलं असतं. पण महाशिवरात्रीचा दिवस त्यापेक्षा सुद्धा, महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा आपण बघा प्रदोष काळामध्ये किंवा जे 4 प्रहर सांगितले गेलेले आहेत सेवेचे, तर त्यामध्ये किंवा अगदी महाशिवरात्रीचा पूर्ण दिवसच शिवतत्व हे मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि त्या सेवेतून बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या काही आपण सेवा करणार आहोत तर त्या सेवेमुळं ते शिवतत्व आपल्यामध्ये आकृष्ट व्हावं. बघा, जे काही आपले शारीरिक मानसिक त्रास असतील, त्याचबरोबर बघा जे काही आपल्याला संकटांनी घेरलेलं असेल किंवा खूप मोठे मोठे संकट तुमच्यावरती येऊन थांबलेले असतील, बघा शिव हे भोले आहेत. अगदीच त्यांना 1 लोटा पाणी जरी अर्पण केलं तरी सुद्धा ते त्यांना आपली भक्ती लगेच प्रिय होते आणि ते आपल्या भक्तीला धावून येतात, आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात म्हणजे करतात. त्यामुळे हे बघा, शिवतत्व जागृत असताना जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात सेवा अर्चना करतो तर ही सेवा लवकर फलद्रूप ठरत असते. त्यामुळे ही संधी चुकवू नका. त्याचबरोबर बघा, ज्या गर्भवती महिला आहेत तर त्यांनी शिव मंदिरात जावं का, तर बघा असं म्हटलं जातं प्रत्येक जाती धर्मामध्ये किंवा प्रत्येक घरामध्ये एक वेगवेगळी प्रथा परंपरा चालत आलेली असते. काही जणांच्या घरी गर्भधारणा झाल्यानंतर शिव मंदिरात जाऊ दिलं जात नाही. अगदीच तुम्ही घरात, तुमच्या इथे जर अशी पद्धत असेल तर तुम्ही घरात सुद्धा शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करू शकता, पूजा अर्चना करू शकता. त्याचबरोबर बघा, असं म्हटलं जातं की गर्भवती महिलेला 7वा महिना लागल्यानंतर तिने शिव मंदिरात जाऊ नये. कारण की बघा, असं म्हटलं जातं की 7व्या महिन्यानंतर आपण गर्भवती असलेली महिला जर शिव मंदिरात गेली तर तिथं बघा नाग असतो आणि त्याची सावली जर आपल्या गर्भावरती पडली, त्या मुलाला बघा कालसर्प योग म्हणजे त्याच्या पत्रिकेत येत असतो. त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. कालसर्प दोष त्या बाळाला लागतो, त्यामुळे ते दोष लागू नयेत. त्यामुळे ही काळजी सर्वांनी घ्यायची आहे. बघा, ज्या महिला गर्भवती आहेत, प्रेग्नंट राहिलेले आहेत तर त्यांनी ही काळजी आवर्जून घ्यायची आहे. शिव मंदिरात जायचं नाहीये, पण तुम्ही घरी शिवलिंग असेल तर घरी शिवलिंगावरती रुद्राभिषेक करू शकता किंवा ज्या काही भगवान शिवांच्या सेवा आहेत तर त्या तुम्ही या दिवशी करू शकता. त्याचबरोबर बघा, अगदीच तुमच्या घरात शिवलिंग नाहीये तर तुम्ही वाळूचं शिवलिंग बनवून सुद्धा त्यावरती पूजा अर्चना करू शकता. आपण किती मनापासून, किती भक्तीने, किती श्रद्धेने पूजा करतोय तर हेच भोलेनाथ जाणतात. भगवान शिव हे अतिशय भोळे आहेत. त्यांना आपण साधा 1 लोटा जरी पाण्याचा अर्पण केला तरी सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात. ते आपल्या भक्तांच्या हकीला लवकर धावून येणारे आहेत. त्यामुळे आवर्जून ज्यांच्या घरात शिवलिंग नाहीये तर त्यांनी ह्या पद्धतीचं सुद्धा पूजा अर्चना करू शकता. तर बघा, या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठावं. लवकर उठल्यानंतर, शुचिर्भूत झाल्यानंतर हा दिवस शिवतत्व जागृत झाल्यामुळे
कोणत्याही अगदीच ब्रह्ममुहूर्तावरती उठून सुद्धा तुम्ही पूजा अर्चना करू शकता, दिवसभरात कधीही पूजा अर्चना करू शकता. पण त्याचबरोबर जे प्रहर सांगितले गेलेले आहेत त्या प्रहराचं एक वेगळंच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पूजा करण्यासाठी. त्याचबरोबर बघा, सर्वांनी या दिवशी उपवास धरायचा आहे. उपवासामध्ये बरेच जण की गोड म्हणजेच जे फलाहार असतात किंवा कंदमुळं असतात त्यावरती उपवास धरतात. जे तिखट असतं तर ते खाल्लं जात नाही. तुमच्या इथं जशी पद्धत असेल किंवा तुम्हाला ज्या पद्धतीचं उपवास धरायचा आहे त्या पद्धतीनं तुम्ही धरू शकता. पण या दिवशी असं म्हटलं जातं की तिखट खाऊ नये. जे काही फलाहार आहे किंवा काही जण आता निरंकार सुद्धा उपवास धरत असतात. तुम्हाला जसा धरायचा आहे त्या पद्धतीनं धरावा. पण बघा, काही जणांना उपवास धरणं शक्य होत नाही. जे काही आजारी व्यक्ती असतील, वृद्ध असतील, तर ज्या गर्भवती महिला असतील अशांना उपवास धरणं शक्य होत नाही. मग तुम्ही अगदीच की जे सात्विक भोजन करून तुम्ही भगवान शिवांची सेवा अर्चना जरी केली, बघा ज्या काही अभिषेक असतील तर ते जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुमच्याकडून महाशिवरात्रीचं व्रत केलेलंच तुम्हाला पुण्यफळ भेटणार आहे. ज्यांना खरंच शक्य नसेल उपवास धरणं तर त्यांनी भगवान शिवांच्या ज्या काही सेवा अर्चना असतील किंवा रुद्राभिषेक असेल किंवा शिवलीलामृताचा 11वा अध्याय असेल किंवा जे काही तुम्हाला जास्तीत जास्त सेवा जमतील तर त्या तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत. प्रहर किती आलेले आहेत? प्रहर म्हणजे काय तर बघा, संध्याकाळी प्रदोष काळापासून आपल्याला प्रहर चालू होणार आहे. म्हणजेच 15 तारखेच्या संध्याकाळपासून प्रहराची सेवा चालू होत आहे. म्हणजेच संध्याकाळी 6 ते 9 असा पहिला प्रहर असणार आहे. तर पहिल्या प्रहरामध्ये म्हणजे 6 ते 9 या दरम्यान आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रहर असणार आहे 9 ते 12 या दरम्यान आपल्याला दह्याचा अभिषेक करायचा आहे. तिसरा प्रहर असणार आहे मध्यरात्री 12 ते 3 या दरम्यान आपल्याला तुपाचा अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर चौथा जो प्रहर असणार आहे जो ब्रह्ममुहूर्तावरती असणार आहे 3 ते 6 या दरम्यान आपल्याला मधाचा अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर बघा, अगदीच दिवसभरात तुम्ही सर्व काही सेवा तुम्ही करू शकता. पण बघा, जो प्रहराचा काळ आहे तर तो अति उच्च कोटीचा मानला गेलेला आहे. कारण की बघा, एक तर ह्या प्रहराची सेवा प्लस महाशिवरात्रीची जी काही शिवतत्व जागृत झालेलं असतं आणि ह्या प्रहराच्या काळात सुद्धा अधिक प्रमाणात ते जागृत होतं. आणि त्या दरम्यान जर आपण रुद्राभिषेक करत असू किंवा जे काही कोणते सेवा करत जर अभिषेक केला तर आपली मनोकामना बोलून जर ही सेवा केली संकल्पयुक्त तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मनोकामना पूर्तीसाठी खरंच हा उत्तम प्रहर मानला जाईल. तर सर्वांनी बघा, ज्यांना खरंच शक्य असेल अगदीच तुम्हाला एक प्रहराची सेवा करायची आहे. महाशिवरात्र म्हणजेच की शिव आणि पार्वतीचा मिलन झालेलं होतं याच कालावधीमध्ये. म्हणजेच की शिव हे शिवलिंग स्वरूपात प्रकट झालेले होते. त्यामुळे महाशिवरात्रीची रात्र ही खरंच खूप महत्त्वाची असते भगवान शिवांची सेवा करण्यासाठी. त्यामुळे बघा, हे 4 प्रहर 15 तारखेचं संध्याकाळी 6 ते दुसऱ्या दिवशीचं सकाळी 6 पर्यंत असे 4 प्रहर होणार आहेत. बघा, अगदीच की सर्वांनाच रात्रभर जागरण करणं शक्य होणार नाही. अगदीच तुम्हाला 1-2 जरी प्रहर करणं शक्य झालं तरी तुम्ही करावं. काही जणांना अगदी 4ही प्रहराची सेवा करायची आहे तरी सुद्धा तुम्ही आवर्जून करू शकता. पण बघा, ह्या प्रहरामध्ये सुद्धा आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. अगदीच तुम्ही रुद्राभिषेक सकाळी करा, पूजा सर्व काही सकाळी करा. त्याचबरोबर बघा की जे काही तुम्हाला पारायण करायचे असतील किंवा जे काही भगवान शिवांच्या सेवा असतील त्या दिवसभरात अगदी कधीही करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी. पण प्रहराच्या कालावधीमध्ये जेव्हा आपण अभिषेक करणार आहोत त्या टायमिंगला एक विशेष मंत्र सांगितलं गेलेले आहेत. तर ह्या मंत्राचा तुम्ही नामजप करत भगवान शिवांवरती अभिषेक करायचा आहे. म्हणजेच हे 4 प्रहरासाठी कोणते मंत्र आहेत तर ते सांगते. पहिल्या प्रहराला जेव्हा आपण दुधाचा अभिषेक करणार आहोत तर तेव्हा हा मंत्र आपल्याला मंत्रजाप करायचा. श्री शिवाय नमः. पहिल्या प्रहराला आपल्याला बघा दुधाचा अभिषेक करते वेळी हा मंत्राचं नामजप करत आपल्याला सेवा करायची आहे. त्याचबरोबर दुसऱ्या प्रहराच्या सेवेला म्हणजेच जेव्हा आपण दह्याचा अभिषेक करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला श्री शंकराय नमः, श्री शंकराय नमः या मंत्राचा नामजप करत दुसऱ्या प्रहराची आपल्याला सेवा करायची आहे. तिसऱ्या प्रहराला आपल्याला बघा जेव्हा आपण तुपाचा अभिषेक करणार
करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला ओम श्री महेश्वराय नमः, ओम श्री महेश्वराय नमः या मंत्राचा नामजप करत आपल्याला तिसऱ्या प्रहराची सेवा करायची आहे. आणि चौथ्या प्रहराची बघा ब्रह्ममुहूर्तावरती प्रहराचा काळ असणार आहे. तर यावेळेस म्हणजे 3 ते 6 या दरम्यान आपल्याला बघा जेव्हा आपण मधाचा अभिषेक करणार आहोत तर त्या टायमिंगमध्ये आपल्याला ओम श्री रुद्राय नमः, ओम श्री रुद्राय नमः या मंत्राचा नामजप करत भगवान शिवांवरती शिवलिंगावरती अभिषेक करायचे आहे. ज्यांना जसा प्रहर शक्य होईल तर त्या प्रहराची आपल्याला सेवा करायची आहे. अगदीच काहींना 1 प्रहर शक्य झाला तर 1 प्रहराची करावी, काही जणांना 2 प्रहराची शक्य झाली 2 प्रहराची करू शकता, काहींना 3 प्रहराची करू शकता किंवा अगदीच तुम्ही रात्रभर जागरण करून सुद्धा 4ही प्रहराची सेवा करू शकता. किंवा अगदीच की बघा तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताचा प्रहराची सेवा करायची आहे तर अगदीच तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या आधी उठून अंघोळ करून त्यानंतर शुचिर्भूत झाल्यानंतर बघा चौथ्या प्रहराची सुद्धा सेवा करू शकता. अगदीच तुम्ही 2 प्रहर केले त्याच्यानंतर झोपला तर तिथून पुढे बघा झोपून उठल्यानंतर सुद्धा तुम्हाला शुचिर्भूत व्हायचं आहे. अंघोळ करूनच बाकीच्या प्रहराची सेवा करायची आहे. पण महाशिवरात्रीचा दिवस बघा जागरण करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. आवर्जून सर्वांनी ह्या प्रहराच्या सेवा करा. जर तुम्हाला मनोकामना पूर्तीसाठी जर ह्या सेवा करायच्या असतील तर आवर्जून ही प्रहर चुकवू नका. मग असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीला जेव्हा आपण प्रहराची सेवा प्लस हे सर्व काही शिवांच्या सेवा करतो तर तेव्हा दुःख, दारिद्र्य, संकट, सर्व काही बाहेरील बाधा किंवा जे काही शारीरिक मानसिक त्रास असतात तर ते दूर होतात आणि भगवान शिवांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो. भगवान शिव हे मृत्यू देण्याचे काम करत असतात. बघा त्यांची जर आपण पूजा अर्चना केली आजारपण दूर होतं किंवा बाहेरील बाधा सुद्धा दूर होतात. त्यामुळे सर्वांनी ह्या सर्व काही सेवा आवर्जून कराव्यात. तर तुम्हाला नक्की समजलं असेल. आतापर्यंत एवढं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.